खड्गा चक्र गदानि चाप परिघा शूलाभुषुंडी शिरा शंखाधारण जी करी त्रिनयना सर्वांगभूषाधरा नीला सारखी कांती पाद दशका सेवे महाकालिका नाशाया मधुकैटभास्तविविधी निद्रा जगन्नायका. श्री स्वामी समर्थ. दुर्गा सप्तशती अध्याय पहिला. भगवान विष्णू निद्रिस्त झाले त्यावेळेस मधु आणि कैटभ नावाच्या राक्षसांना मारण्यासाठी विष्णूंच्या नाभी कमळातून जन्म झालेल्या ब्रह्मदेवांनी महाकालीचे रूप निद्रादेवी हिचे स्तवन करण्यास सुरुवात केली. हे देवी, तुझ्या 10 हातांमध्ये खड्ग म्हणजेच तलवार, चक्र, बाण, धनुष्य, शूल, भ्रूशुंडी, मस्तक आणि शंख हे विराजमान आहेत. हे देवी माते, तुझे 3 नेत्र म्हणजेच डोळे आहेत. देवी माता, तू सर्वालंकारा भूषित आहेस म्हणजेच तू सर्व दागिन्यांनी विभूषित आहेस. त्याचप्रमाणे तुझ्या शरीराची कांती नीलमणी समान आहे आणि तू 10 हात आणि 10 पावलांनी युक्त आहेस. सूर्याचे पुत्र सावर्णी, जे 8वे मनु मानले जातात, त्यांच्या उत्पत्तीची कथा मी विस्तारपूर्वक सांगतो, ती ऐका. सूर्यकुमार महाभाग सावर्णी भगवती महामायेच्या अनुग्रह आणि आशीर्वादाने ज्या प्रकारे मन्वंतराचे स्वामी झाले, तोच प्रसंग आता मी ऐकवतो. फार पूर्वीची गोष्ट आहे. स्वारोचित नावाच्या ममन्वतरामध्ये सुरत नावाचा एक राजा होऊन गेला, जो चैत्र वंशातील होता. त्यांचा संपूर्ण पृथ्वीवर अधिकार होता आणि तो प्रजेचा नेहमीच औरस पुत्रांप्रमाणे धर्मपूर्वक पालनपोषण करायचा. त्यांना कोला विध्वंसीपासून शत्रुत्वाचा धोका निर्माण झाला. सुरत राजाची दंडनीती अतिशय प्रबळ होती. शत्रूंशी त्यांचा जेव्हा सामना झाला त्यावेळेला ते दिसून आलं. कोला विध्वंसी आणि राजा सुरत यांचे युद्ध झाले. त्या युद्धामध्ये सुरत राजा पराभूत झाले. तेव्हा सुरत राजा युद्धभूमीहून आपल्या राज्यामध्ये परत आले आणि केवळ स्वतःच्या देशाचे राजा होऊन ते राहिले. परंतु पुन्हा त्या प्रबळ शत्रूने त्यांच्यावर आक्रमण केलं. दिवसेंदिवस राजाचे बळ कमी होत चालले होते आणि ह्याच गोष्टीचा फायदा त्यांचे आप्तस्वकीय म्हणजेच दुष्ट बलवान आणि दुरात्मा मंत्र्यांनी घेतला. त्यांची राजकीय सेना यांनी सर्व खजाना हिरावून घेतला. सुरत राजाचे प्रभुत्व आता नष्ट झाले होते. त्यामुळे शिकार करण्याच्या निमित्ताने ते घोड्यावर बसून घरातून बाहेर पडले आणि घनदाट जंगलामध्ये गेले. तेथे त्यांनी एक ब्राह्मण म्हणजेच विप्र मेधामुनींचा आश्रम पाहिला. त्यांच्या आश्रमामध्ये अनेक हिंसक प्राणी देखील अतिशय शांतीने राहत होते आणि त्याचमुळे त्या ऋषींच्या अनेक शिष्यांमुळे वनाची शोभा देखील वाढत होती. आश्रमात गेल्यानंतर मेधा ऋषींनी त्यांचा सत्कार केला आणि त्या मुनिश्रेष्ठांनीच त्यांना अनेक दिवस तिथे ठेवून घेतले. त्यानंतर अतिशय भावुक होऊन ते चिंता करू लागले की माझ्या पूर्वजांनी अतिशय पूर्वी काळापासूनच ज्या नगरवासियांचं पालन पोषण केलं, सुखाने राज्य केलं, त्या राज्यापासून मी आज वंचित आहे. काय माहिती माझे दुराचारी सेवक धर्मपूर्वक त्या राज्याची रक्षा करत आहेत की नाही. माझा प्रिय हत्ती, जो कायम शत्रूवर मांस दाखवून त्यांना पराभूत करत होता, तो हत्ती देखील आज त्यांनी स्वतः कसा ठेवला आहे. जे लोक कायम माझ्या कृपाशीर्वादावर धनसंपत्ती जेवण प्राप्त करून कायम माझ्या मागे पुढे करत होते, ते निश्चितच इतर राज्यांच्या सांगितलेल्या तालावर चालत असतील. त्या अपव्ययी लोकांनी सतत खर्च करून माझा खजिना निश्चितच रिकामा केला असेल. अशा अनेक गोष्टी सुरत राजा कायम मनात आणून दुःखी होत होता. एक दिवस सुरत राजाने मेधा ऋषींच्या आश्रमाजवळ एका वैश्य म्हणजेच व्यापाऱ्याला बघितले आणि त्याला अतिशय प्रेमाने विचारले, तुम्ही कोण आहात? तुमचे इथे यायचं काय कारण आहे? तुम्ही असे दुःखी का आहात? राजाच्या आस्थापूर्वक चौकशीने वैश्याने भावनापूर्ण होऊन राजाला नमस्कार केला. वैश्य म्हणाला, हे राजन, मी एक अतिशय धनी कुटुंबातला व्यापारी आहे आणि माझं नाव समाधी आहे. माझ्या दुष्ट पत्नीने आणि पुत्रांनी धनाच्या लालसेने लोभामुळे मला घराबाहेर काढले. मी यावेळेस माझी पत्नी, धनसंपत्ती आणि पुत्रांपासून वंचित आहे. माझ्या विश्वसनीय भावंडांनी माझेच धन माझ्याकडून हिसकावून घेतले आणि मला दूर केले. म्हणून मी आज दुःखी होऊन जंगलात भटकतो आहे. इथे राहून मला हे माहिती नाही की तिथे माझी पत्नी, माझे आप्तस्वकीय, माझी मुलं कशी आहेत, ते आनंदात आहेत का त्यांना काही त्रास होत आहे, हे देखील मला माहित नाही. ते आदर्श आहेत का सदाचारी आहेत का दुराचारी आहेत. हे ऐकून सुरत राजाने समाधी वैश्याला विचारले, ज्या लोभी स्त्री पुत्र इतर आप्तस्वकीयांनी धनासाठी पैशासाठी तुला घराबाहेर काढलं,
त्यांच्याबद्दल तुला इतका जिव्हाळा का बरं? त्यावर वैश्य म्हणाला, आपण म्हणत आहात ते सर्व एकदम योग्य आहे, परंतु मी काय करू? माझं मन तर निष्ठुर नाही ना. त्यानंतर सर्व राजांमध्ये श्रेष्ठ असलेला सुरतराजा आणि समाधी नामक वैश्य हे दोघेही सोबतच मेधामुनींच्या आश्रमामध्ये त्यांच्या सेवेसाठी उपस्थित झाले. त्यांनी अतिशय सविनयपणे वार्तालापास सुरुवात केली. सुरतराजाने मेधा ऋषींना विशद केले, मुनिवर, मी आपणास एक प्रश्न विचारतो, कृपया त्याचं आपण उत्तर द्याल का? माझं मन माझ्या ठायी नसल्याने मला अतिशय यातना होत आहेत. मी अतिशय दुःखी आहे. जे राज्य माझ्याकडून काढून घेतलं गेलं, आज ते राज्य माझं नाही, परंतु त्या संपूर्ण राज्यामध्ये माझा जीव अडकला आहे. तसेच हा वैश्य म्हणजेच व्यापारी बाहेर आला आहे. त्याचे पुत्र, पत्नी आणि इतर आप्तस्वकीयांनी त्याला सोडून दिला. त्याच्या स्वजनांनी त्याचा त्याग केला आहे. तरी सुद्धा त्याला त्यांच्याबद्दल मनामध्ये प्रेम उत्पन्न होत आहे. अशा प्रकारे तो आणि मी दोघेही अतिशय दुःखी आहोत. जिथे प्रत्यक्ष दोष दिसतो आहे तिथे सुद्धा आमच्या मनात प्रेमाचे भाव का निर्माण होतात? आम्ही दोघेही अतिशय समजदार आहोत, परंतु हा मोह आम्हाला का होत आहे? यावर मेधा ऋषी म्हणाले, विषय मार्गाचे ज्ञान सर्व जीवांना आहे, परंतु ते प्रत्येक जीवाचे वेगवेगळे आहे. जसे काही प्राणी दिवसा बघतात, काही प्राणी रात्री बघतात. काही जीव असे आहेत की जे दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेस बघू शकतात. हे खरं आहे की मानव प्राणी हा समजदार आहे, परंतु फक्त तेच असे नसतात. पशुपक्षी, मृग इत्यादी प्राणी पण समजदार असतात. मनुष्यांनी समज, मानवाची समज ही देखील मृग इत्यादी प्राण्यांप्रमाणे, पक्ष्यांप्रमाणे असते. जसे मनुष्याला ज्ञान असते तसेच मृग, प्राणी, पक्षी इत्यादींना देखील असते. इतर अनेक बाबी देखील सर्वांमध्ये समान असतात. समज असून देखील या पक्ष्यांना बघा ना, की स्वतः असून देखील पिल्लांच्या चोचीमध्ये दाना टाकत असतात. हे नरश्रेष्ठ तुम्ही बघत नाही आहात का? मानव प्राणी समजदार असून देखील लोभामुळे आपण केलेल्या उपकाराचा बदला मिळवण्यासाठी पुत्रांची अभिलाषा बाळगतात. त्यांच्यामध्ये समजूतदारपणा कमी नसतो, परंतु हा प्रपंच असाच चालू राहावा म्हणून ही परंपरा कायम ठेवण्यासाठी भगवतीच्या महामायेच्या प्रभावाद्वारे या मोहपाशामध्ये सर्वांना ढकलले जाते. आणि म्हणूनच हे सर्व घडतं म्हणून आश्चर्य नसावे, कारण जगदीश्वर विष्णूंच्या योग निद्रारूपी भगवती जी महामाया आहे तिच्या प्रभावामुळे हे जग मोहित होत असतं. आणि त्या भगवती महामाया देवी यांच्या प्रभावामुळे अतिशय ज्ञानी, विद्वान असलेले लोक देखील अतिशय बळपूर्वक त्या मोहजाळामध्ये अडकत जातात. जगदीश्वर विष्णूंची योगनिद्रा हीच महामाया संपूर्ण सृष्टीची करविती आहे. आणि वेळ प्रसंगी प्रसन्न झाल्यानंतर तीच मनुष्याला मुक्तीसाठी वरदान देत असते. हीच देवी पराविद्या, संसार बंधन आणि मोक्ष हेतूसाठी सनातनी देवी किंवा संपूर्ण ईश्वरांची ती अधिश्वरी आहे. राजा म्हणाला, मुनिश्रेष्ठ, आपण जिला महामाया म्हणत आहात ती देवी कोण आहे? हे देवा, त्यांचा आविर्भाव कुठे झाला, तसेच त्यांचे अवतार कोणकोणते आहेत हे सर्व मला आपल्याकडून ऐकण्याची अतिशय इच्छा आहे. ऋषी म्हणाले, हे राजन, वास्तविक ही देवी नित्य स्वरूप आहे. संपूर्ण सृष्टी, संपूर्ण जग हे तिचेच रूप आहे आणि म्हणूनच तिने संपूर्ण विश्व व्याप्त केलेले आहे. देवी नित्या आणि अजन्मा आहे. सर्व देवांच्या कार्यसिद्धीसाठी देवी नेहमीच प्रगट होत असते. कल्पंताच्या वेळेस जेव्हा संपूर्ण जग हे एकार्णवमध्ये निमग्न होते त्यावेळेस प्रभू विष्णू हे शेषनागाच्या शय्येवर निद्रिस्त होते आणि निद्रिस्त अवस्थेतच त्यांच्या कानात जो मळ होता त्यातून 2 भयंकर असुरांचा जन्म झाला. मधु आणि कैठब नावाने ते जगात ओळखले जाऊ लागले आणि ते दोघेही ब्रह्मदेवांचा वध करण्यासाठी आसुसले होते. भगवान विष्णूंच्या नाभिकमलातून उत्पन्न झालेले विधी म्हणजेच ब्रह्मदेव यांनी जेव्हा त्या दोन्ही असुरांना आपल्याकडे येताना पाहिलं त्याच वेळेस त्यांना हे दिसलं की भगवान विष्णू हे निद्रिस्त आहेत आणि म्हणूनच त्यांच्या डोळ्यात वास केलेल्या योगनिद्रेला त्यांनी आळविण्यास सुरुवात केली. ही देवी म्हणजे या विश्वाची अधिश्वरी, जगाला धारण करणारी, तसेच संसाराचे पालन पोषण आणि संहार देखील करणारी तेज स्वरूप भगवान विष्णूंची शक्ती आहे. त्याच योगमायेचं, योग निद्रेचं स्तवन करण्यास ब्रह्मदेवांनी सुरुवात केली. ब्रह्मदेव म्हणाले, देवी, तूच स्वाहा, तूच स्वधा आणि तूच वशटकार आहेस. स्वर देखील तुझेच स्वरूप आहे आणि तूच जीवनदायिनी सुद्धा आहेस. प्रणव अक्षर मध्ये अकार, उकार, मकार या 3ही मात्रांचे स्वरूप तूच आहेस. या व्यतिरिक्त बिंदुरूप, नित्य अर्धमात्रा ज्याचं विशेष उच्चारण केलं जात नाही ती सुद्धा तूच आहेस.
हे देवी, तूच संध्या, तूच सावित्री, तूच परम जननी आहेस. देवी, या संपूर्ण विश्वात तूच सामावलेली आहेस. तूच ह्याचं पालन करतेस आणि नेहमीच कल्पंताच्या वेळेस या चराचराचा ग्रास करणारी देखील तूच आहेस. तूच महाविद्या, महामाया, महामेघा, महास्मृती, महामोह, स्वरूपा, महादेवी आणि महासूरी आहेस. 3 गुण उत्पन्न करणारी सर्वांची प्रकृती देखील तूच आहेस. भयंकर काळरात्री, महारात्री आणि मोहरात्री सुद्धा तूच आहेस. तूच श्रीम, तूच ईश्वरी, तूच ह्रीम आणि तूच बुद्धी बोध स्वरूप आहेस. लज्जा, पुष्टी, शांती आणि क्षमा देखील तूच आहेस. तूच खड्गधारिणी, शूलधारिणी, घोर रूपा तसेच गदा, चक्र, शंख आणि धनुष्य धारण करणारी आहेस. बाण, भ्रूशुंडी आणि परिघ हे देखील तुझीच आयुधे आहेत. तू सौम्यपण आणि सौम्येतर पण आहेस. इतकेच नाही तर जे सर्व सौम्य आणि सुंदर पदार्थ आहेत त्यांच्यापेक्षा देखील तू अत्यंत सुंदर आहेस. परा, अपरा या सर्वांपेक्षा वेगळी राहणारी परमेश्वरी देखील तूच आहेस. या सृष्टीतील ज्या सत्य आणि असत्य वस्तू आहेत त्यांच्यामध्ये जी शक्ती ती देखील तूच आहेस. अशा वेळेस तुझी स्थिती काय करावी? जी जगताची सृष्टी पालन आणि संहार करते त्या भगवंताला देखील तू निद्राधीन केलेले आहेस. तेव्हा तुझी स्तुती खरंच मी करू शकेल का? मी खरंच तेवढा समर्थ आहे का? मला भगवान शंकरांनी, भगवान विष्णूंनी हे शरीर धारण करायला लावले आहे, तर तुझी स्तुती करण्याची शक्ती खरंच कोणामध्ये आहे का? देवी, तू आपल्या उदार प्रभावानेच प्रशंसित आहेस. हे जे 2 दुर्दश असुर मधु आणि कैटभ आहेत त्यांना आपल्या मोहाजाळात अडकवून भगवान विष्णूंना जाग येऊ दे आणि त्याचसोबत त्यांना असा विचार दे, अशी बुद्धी दे की या 2 असुरांना त्यांनी मारलं पाहिजे. ऋषी म्हणतात, राजन, जेव्हा ब्रह्मदेवांनी मधु आणि कैटभाला मारण्यासाठी भगवान विष्णूंना उठवण्यासाठी देवी योगनिद्रा हिची अशा प्रकारे स्तुती केली तेव्हा विष्णूंच्या नेत्र, मुख, नासिका, बाहू, हृदय आणि वक्षस्थळातून बाहेर निघून अव्यक्त जन्मा ब्रह्मदेवांच्या समक्ष उभी राहिली. योगनिद्रेतून मुक्त झाल्यावर जगदीश्वर भगवान विष्णू शेषनागाच्या शय्येतून बाहेर पडले आणि त्यानंतर त्यांनी त्या दोन्ही असुरांना बघितले. मधु आणि कैटभ अत्यंत बलवान होते, तसेच पराक्रमी देखील होते. क्रोधामुळे लाल झालेल्या डोळ्यांनी ते ब्रह्मदेवाला खाण्यासाठी उत्सुक होते. तेव्हा श्रीहरींनी उठून त्या दोघांसोबत 5000 वर्षांपर्यंत बाहुयुद्ध केले आणि ते दोघेही अत्यंत बलवान असल्याने उन्मत्त झालेले होते. इकडे महामायेने देखील त्यांना आपल्या मोहाजगात अडकवलेले होते आणि म्हणूनच जगदीश्वर श्रीहरींना त्या दोघांनी असे म्हटले, आम्ही आपणावर अत्यंत संतुष्ट आहोत कारण आपण खूप वीर आहात आणि म्हणूनच आपल्याला जर आम्हाला काही वर मागायचं असेल तर तो मागू शकता. यावर श्रीहरी म्हणाले, आपण दोघे जर माझ्यावर संतुष्ट असाल, मला काही वर देत असाल तर माझ्या हाताने आपणास दोघांनाही मृत्यू यावा हा वर मला द्या. ऋषी म्हणाले, अशा प्रकारे वरामुळे धोका झाला आणि त्यांना संपूर्ण जगामध्ये जल म्हणजे पाणी दिसलं आणि त्यांनी श्रीहरींना म्हटले, जिथे पृथ्वी जलामध्ये बुडालेली नसेल, कोरडी जागा असेल तिथेच आमचा वध करावा. ऋषी म्हणाले, अशा वेळेस तथास्तु म्हणून शंख, चक्र आणि गदा धारण करणाऱ्या भगवंतांनी दोघांचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले आणि फाडून टाकले. अशा प्रकारे महामाया ब्रह्मदेवांनी स्तुती केल्यानंतर स्वतः प्रगट झाली आणि अशा प्रकारे श्री मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्यामध्ये मधु कैटभ वध नावाचा पहिला अध्याय पूर्ण झाला.